लाईव्ह शोध सत्य बातमीचा। मांजरवाडी येथे पैलवान कैलास पवार यांचा निघून खून। पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार वय 39 राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर या तरुणाचा आज दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने निघून खून करण्यात आला। सदर आरोपी हे फरार झाले असून त्यांना अटक करण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे। अधिक माहिती अशी की मांजरवाडी या ठिकाणी गजराबाई सोनबा साळुंके या महिलेच्या अंत्यविधीसाठी आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास कैलास पवार हे त्यांच्या नातेवाईकासह उपस्थित होते। अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व नातेवाईक असलेले संशयित 3 ते 5 आरोपी हे मांजरवाडी येथील एका हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चहा पाण्यासाठी थांबले होते। दरम्यान जुन्या भांडणातून कैलास पवार व त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर कैलास पवार हे हॉटेलच्या बाहेर आले। येथील रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ संशयित आरोपींनी कैलास पवार यांच्या छाती, पाठ व खांद्यावर धारदार शस्त्राने वार केले। या हल्ल्यात कैलास पवार हे गंभीर जखमी झाले। उपचारासाठी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मृत झाले। त्यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा जनसमुदाय जमला होता। ग्रामीण रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी भेट देऊन जमावाला शांत केले। शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला। रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। संशयित आरोपींची नावे पोलिसांना मिळाली असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे करत आहेत। गुन्हेगारांना तातडीने अटक करावी अशी मागणी रमेश पवार व नातेवाईकांनी केली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी प्रवीण मारुती पवार, मंगल मारुती पवार या दोघांना संध्याकाळच्या वेळी नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुनील मारुती पवार हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती गाव पोलिसांनी दिली। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।